लालबागच्या राजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। तर मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा राजा आणि तेजूकाया गणरायावर देखील पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि दोघांचीही मिरवणूक सध्या सुरू आहे। तर आपण ही 5 दृश्य बघतोय। मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, तेजूकायाचा गणराय आणि परळचा राजा या 5 गणपतींची ही दृश्य, मिरवणुकीची दृश्य आपण पाहतो। तर लालबागच्या राजाची मिरवणूक सध्या सुरू आहे। तर मुंबईचा राजा आणि तेजूकायाचा गणराय देखील यांची मिरवणूक आता गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेली आहे। तिथे देखील त्यांचं आता विसर्जन केलं जाणार आहे। चिंचपोकळीचा चिंतामणी आणि परळचा राजा यांच्या मिरवणुकीची देखील ही दृश्य समोर आली। तर आज दिवसभर मुंबईमध्ये हाच उत्साह पाहायला मिळतोय। जिथे नजर जाईल तिथवर आपल्याला केवळ गणपतीच्या मिरवणुका आणि त्याचसोबत गणेश भक्त, हजारोंच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेले गणेश भक्त आपल्याला पाहायला मिळतात। केवळ मुंबईतूनच नाही तर राज्यभरामधून अनेक गणेश भक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये तर लालबागचा राजा हा खटाव मिल या परिसरामध्ये पोहोचलेला आहे आणि लालबागच्या राजाला आता पुष्पहार अर्पण केला जातो। तरी लाईव्ह दृश्य आहेत। खटाव मिल परिसरामध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक पोहोचलेली आहे आणि लालबागच्या राजाला या येथील रहिवाशांनी पुष्पहार अर्पण केला। लालबागच्या राजाची मिरवणूक आता हळूहळू पुढे सरकत चालली आहे। गिरगाव चौपाटीपर्यंत ती सकाळपर्यंत पोहोचेल आणि गिरगाव चौपाटीला सकाळी लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। ज्या ठिकाणी लालबागच्या राजाची मिरवणूक पोहोचते त्या ठिकाणी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाते, पुष्पहार अर्पण केले जात आहेत। ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जातं।